कोंडाजी त्या मायेला दाद देत गर्दन हुलवून नुसते हसले. खलबत उठले. हट्ट्या शिळेतून बाहेर पडताच थंडीच्या झपकाऱ्याने महाराज खलबताच्या दारातच थांबले. त्यांच्या मनचे हपशाचे विचार क्षणभर तुटल्यासारखे झाले. त्यांची जागा घरगुती नात्याने घेतली. शिळे बाहेर आलेल्या हंबीररावांना ते लगावाच्या बोलीत म्हणाले, मामासाहेब, तुमच्याकडं आहे ती आमची कामगिरी जरा वेगळी. बोलावं की. दात भरताना हंबीररावाच्या मिशाखालून वाफारा सुटला. कोंडाजी त्यांना अवसर देण्यासाठी निघून गेले. मामासाहेब, मासाहेब गेल्या. नको त्या वाटेनं आमचे रामराजे उघडे पडले. त्यांचे हात पिवळे करावेत हे योजून त्यासाठीच तुमची वाट बघत होतो आम्ही. सोयराबाईंच्या आठवणीने हंबीररावांचे मनही धरल्यासारखे झाले. ते काहीच बोलले नाहीत. तसे छत्रपती थांबत म्हणाले, बोलला नाहीत तुम्ही? काय बोलावं धनी? असं का केलं त्यांनी नाही उमगत. बाळराजासनी भेटला आम्ही तर बिलगून म्हणलं ते. हंबीरराव ते चित्रच डोळ्यासमोर ठाकल्याने पुढे बोलूच शकले नाहीत. काय काय म्हणाले ते? महाराजांचा आवाज छिंबला होता. हेच की आम्हासनी नजरकैदेत टाकू नका म्हणून सांगा दादा महाराजासनी. बऱ्हाणपूर वऱ्हाड मारणाऱ्या निधड्या हंबीररावांच्या गळ्याची घाटी दाटून आली, थंडीने गोठल्यासारखी. न उलगडणारी विचित्र कोंडी त्या दोन वीर मनांवर पसरली. समोर 7-8 पावलांवर उभ्या असलेल्या मशालजींच्या रोखाने तरात्तर चालत छत्रपतींनी त्याच्या हातची मशाल आपल्याकडे घेतली. तसेच हंबीररावांसमोर येत फरफरती मशाल आपल्या मुद्रेजवळ नेत दुखऱ्या कळवळीने ते म्हणाले, बघा मामासाहेब, आमची नजर बंधूंना जरबेत ठेवणारी दिसते की मायेत ठेवणारी. हंबीरराव गडबडून गेले. आपल्या धन्याचा तडक स्वभाव त्यांना माहीत होता. मनात असते तर रामराजांना त्यांनी थेट कैदेतच टाकले असते आणि त्या बाबीने कुणाचीही रदबदली ऐकून सुद्धा घेतली नसती. मशालीच्या फरफरीत मिसळत छत्रपतींचा घोगरा साध हंबीररावांच्या कानी आला. असते तर आबासाहेबांनी जे केलं असतं तेच आम्ही करणार आहोत आमच्या रामराजांसाठी. त्यासाठीच तुमच्याकडं एक मागणं घालतो आहोत आम्ही मामासाहेब. मागणं? हा शब्द ऐकताच हंबीरराव चपापले. आता समोर काय येणार यासाठी ते माग घेऊ लागले. मासाहेबांच्या वागण्यानं जेव्हा जेव्हा काय करावा हा प्रसंग आला आमच्यासमोर, तेव्हा तुम्हीच पाठराखणीला धीरानं उभे राहिलात. छत्रपती म्हणून नव्हे तर रामराजांचे दादा महाराज म्हणून आम्ही मागणं घालतो आहोत. मामा, तुमची मुलगी भोसल्यांच्या कबिलात आणावी म्हणतो आम्ही बाळराजांसाठी. हे असे काही समोर येईल याचे भान नसलेले हंबीरराव समोरच्या धन्याकडे बघतच राहिले. कधी काळी सरलष्करीची मानवस्त्रे खांद्यावर ठेवणारे थोरले तर समोर उभे नाहीत असाच त्यांना भास झाला. त्यांना गुमानच बघून महाराजांनी झटकन भाषा पालटत आवाहन घेतले, शब्द द्या आम्हाला सरलष्कर जी. दिली आमची घरसोबा बाळराजांचं कुकू लेवाय आन वागजायची. कुलदेवतेची साक्ष ठेवत शब्द देऊन हंबीरराव महाराजांचे पाय शिवण्यासाठी लवू लागले. त्यांना तसेच थोपून खांद्याशी लावीत महाराज म्हणाले, तुम्ही रामराजांचे सासरे झालात तरी आमच्यासाठी मामा आहात तसेच असा. सजल्या रायगडवर रामराजांचे लग्न कार्य थाटात संपन्न झाले. वाजत गाजत हंबीररावांची कन्या ताराऊ भरल्या शिगेचे माप लवंडून भोसल्यांच्या घरात आली. नव्या वधूचे नाव जरी सीताबाई ठेवण्यात आले तरी सर्वजण तिला माहेरच्या नावाने ताराऊच म्हणू लागले. या शुभ कार्याची सांगता झाली नाही तोच महाराज वाट बघत होते ती खबर रायगडावर पोचली. जंजिरा भागात टेहळ घेत फिरणारा विश्वास मुसेखोरेकर छत्रपतींना रुजू होत जोहार देऊन म्हणाला, कोंडाजी फर्जन हापशाच्या जलकोटात घुसलं महाराज. संगट 50-1 डोया आहेत. लई कसबाच्या चालीनं राजरोस भिडल्यात. कोंडाजींची माणसं जंजिऱ्याला थेट चाकरीच धरली या. त्यांनी हापशाची कुणी पाचरूट म्हणून, कुणी व्हडकी दुरुस्त करणारं सुतार म्हणून, कुणी चुन्याच्या घाण्या फिरवणारं घाणारी म्हणून जंजिऱ्यावर पाऊल ठेवलंय. ते ऐकताना चर्येवर समाधान पसरलेले छत्रपती पुटपुटले, आमच्या तारांचा गोमटा पायगुण आहे हा. जोहार देत विश्वास रामोशी निघून गेला.
जंजिऱ्याबाबत निर्धास्त झालेल्या छत्रपतींनी काही बेताने पेशवे निळोपंतांना याद घेतले. पंत, आमच्या कबिल्याची गड उतारीची व्यवस्था तुम्ही जातीनिशी बघा. गांगोलीला जायचं म्हणतात त्या. समोर पेश झाल्या पेशव्यांना महाराज म्हणाले. बाळंतपणासाठी गांगोलीच्या निवांत वाड्यावर जाण्याचे येसूबाईच्या मनाने घेतले होते. खरे तर निवांतपणापेक्षा त्यांना माहेरच्या शृंगारपूरची भावेश्वरी जवळपास येणार हा दिलासा यात होता. कारण खुद्द शृंगारपुरी जाणे त्यांना शक्यच नव्हते. जी म्हणत निळोपंतांनी छत्रपतींच्या आज्ञेला दुजोरा दिला. काही बोलण्यासाठी निळोपंत खोळंबलेत. हे ताडलेले महाराज त्यांना चाल देण्यासाठी म्हणाले, बोला, काय आहे? महाराज, नगरहून शहजादा आझमनं हसनखानाचा सैन्यबंदीनं धाडला आहे. आपण घाटबंदी केल्याचं हेरून कोकणवर येण्याचा बेत पालटून हसनखान सासवड खोरीकडं सरकला आहे. आपल्या पुरंदरतर्फेच्या मनसबदार शेख इब्राहिमशी बोलणी लावून त्याला फितव्यानं फोडण्याचा प्रयत्न चालला आहे खानाचा. महाराज अस्वस्थ झाले तरी शांतपणे म्हणाले, पंत, इब्राहिमभोवती आपले विश्वासाचे खबरगीर पेरा. जी पुण्याजवळच्या पेठ शिवापूरच्या कसबाही बहादूर खानानं लुटला आहे स्वामी. निळोपंतांनी दुसरी कटुबाबही महाराजांच्या कानी घातली. ठीक आहे पेशवे, पुण्याच्या सरसुभा दामाजी रघुनाथांना तातडीनं हारकारा द्या. गनीम जोरावारीनं टापांखाली घेणार आहे प्रांत पुणे. त्यास अहोरात्र फिरते राहण्यास लिहा. 2 मोगली कुमकांचा मेळ पडणार नाही याची खबरदारी घेण्याची समज द्या. जी निळोपंतांना आपल्या स्वामींचे थंडे शांत निर्णय घोटाळ्यात टाकीत होते. स्वामी, फिरंगी विजरई ताहेरानं कोळवलकर कोट बांधून पुरा केला. थोरल्या स्वामींची या कोळवलवर फार नजर होती. महाराज विचारात गेले. फिरंग्यांचा नवा विजरई आपली कर्तबगारी लिस्बनला आपल्या बड्या दरबाराला रुजू करण्यासाठी उचल घेणार हे साफ झाले होते. पंत, आपल्या कारवारतर्फेच्या सुभेदारास असेल त्या कुमकेनिशी अंजदीव बेटावर चाल घेण्यास हुकूम द्या. अंजदीव दस्त झाले पाहिजे. फिरंगी त्यावरही डोळा ठेवून आहे हे कळवा त्यास. पंतांच्या ध्यानीमनी नसलेला कोलदांडा छत्रपतींनी फिरंग्यांविरुद्ध खोलला. त्याने समाधान पावलेल्या निळोपंतांनी टोपीकरांची एक बाब पुढे घेतली. मुंबईचे टोपीकर एका वजेनं नाराज झालेत स्वामी. कोण वजेनं? नागोठाण्यात गैरअंमल करणाऱ्या हफशांना मदत करता असा आरोप ठेवून आपल्या सुंदरजी बाजींनी गोऱ्यांची 2 गलबतं नागोठाण्याच्या बंदरात अडकवून ठेवली आहेत. त्यासाठी टोपीकर घायकूत करताहेत. निळोपंत, एका समयास चौबाजूंचा गनीम पेटता ठेवणे लागीचे नाही. सुंदरजींना कळवा. जरब देऊन टोपीकरांची गलबतं खुली करणे. जी कुतुबशाही दरबाराकडून एक नजराणा आला आहे स्वामी, 4 लाख पगोड्यांच्या तबकाचा. महाराज हसून निळोपंतांना म्हणाले, तो नजराणा नाही पंत, ती मदत आहे. आम्ही आलमगीर विरुद्ध खडे ठाकावे यासाठी आलेली. आपल्या अभिषेक समयीही एवढी रक्कम नव्हती आली कुतुबशाहीकडून. पाहुण्याच्या काठीनं साप मारणं हे तर राजकारणच आहे. शहाला पोच देऊन कळवा. दिला दोस्ताना पावला. समयास आम्हाला माणूसबळ लागेल. दख्खन पैशानं नव्हे तर माणूसमेळानं राखणं आहे. 4 दिवस उलटले. मुहूर्ताच्या ठरल्या दिवशी भल्या पहाटे कुणबिणींच्या तांड्यात सरंजामाने जाऊन येसूबाई गडदेवी शिरकाईची ओटी भरून आल्या. गांगोलीला जाणारे पडदाबंद मेणे 7 महालासमोरच्या हमचौकात हत्यारबंद धारकऱ्यांच्या घेरात सिद्ध झाले होते. सकवारबाईंची पायधूळ घेऊन येसूबाई रामराजे व ताराऊ यांच्यासह आपल्या स्वारींच्या दर्शनासाठी बैठकी दालनात आल्या. त्यांच्या संगती आता पार थकलेली डोईवरची केसावळ साफ चुनेरंगी झालेली भोसले कुळीची सावली म्हणून जिंदगी जगलेली धाराऊ होती. रूपा नावाची एक खास कुणबिणही होती. येसूबाईंना बघताच महाराज 5 पावली पुढे झाले. हाती नेसूचा पदरवेश भरून सुवर्ण कंकणांचा किणकिणाट उठवीत महाराणींनी आपल्या कुंकुबळाला तिवार नमस्कार केला.
मुजरा करू बघणाऱ्या रामराजांना जवळ घेत समोरच्या खालगर्दनी येसूबाईंशी कसे बोलावे याचा छत्रपती मनाशी मेळ घालू लागले. त्यांना एवढेच म्हणायचे होते, तब्येतीस सांभाळून असा. पण येसूबाईच म्हणाल्या, येऊ आम्ही? स्वारीनं तब्येतीस सांभाळून असावं. जी कधी नव्हे तो अदबरिवाजी बोल महाराजांच्या तोंडून सुटला आणि ते बोलून गेले, आम्ही येतो आहोत. मनोऱ्या पावे तो पाय सोबतीला. विचारांच्या घालमेलीत राहिलेला नमस्कार धारावला द्यावा म्हणून तिच्या पायाला हात लावण्यासाठी महाराज झुकले. त्यांच्या टोपावर हात ठेवीत म्हातारी म्हणाली, असू दे र माझ्या लेकरा, तुझ्या पोटाला थोरलंच येणार आहेत. ते ऐकताना कानशिले सरसरलेल्या येसूबाई पाठमोरे होत बाहेरही पडल्या. शिबंदीने वेढलेले मेणे पालखी दरवाजाने आघाडी मनोऱ्याजवळ आले. क्षणभर थांबले आणि गड उतरण्यासाठी चालू लागले. छत्रपतींच्या मनात विचार उठला, आता एकल्या जाता आहात, याल तेव्हा